आम्ही महायुतीचं सरकार आल्यानंतर प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्न करतोय। लोकांच्या अपेक्षा आहेत, आम्ही सगळेजण कशा त्या पूर्ण होतील त्याबद्दलचा आमचं नियोजन आहे। अर्थसंकल्प सादर झालेला आहे, उद्या शेवटचा दिवस आहे आणि या एकंदरीत चंद्रकांत दायमाजी किंवा आज राजेश विटेकरांनी पण आमचे पाथरीचे आमदार त्यांनी पण काही मान्यवरांना पालम, गंगाखेड, परभणी त्या भागातल्या लोकांना पक्षप्रवेश त्या ठिकाणी देण्याच्या करता इथं निमंत्रित केलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात विशेषतः सेवा दलाचे कार्यकर्ते, कारण दायमांना मी ज्यावेळेस खासदार झालो महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा तेव्हापासून माझी त्यांची ओळख आणि ते त्यांचं काम अतिशय प्रभावीपणे करत असतात। सेवा दलाला खऱ्या अर्थाने एक ताकद देण्याचं काम दायमांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे आणि त्यांनी मला मधी एक विचारलं की दादा मला तुमच्याबरोबर काम करायचं, तुम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढे नेण्याचा प्रयत्न करताय, तर मलाही त्या प्रवाहामध्ये यायचं। त्याच्यामुळं अशा लोकांचं आम्ही स्वागतच करत असतो। आमची विचारधारा एकसारखी आहे आणि त्याच्यामुळं सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे नेणं हेच आमचं सगळ्यांचं ध्येय आहे आणि त्याच्यातून आम्ही त्यांना पक्षप्रवेश दिला। त्यांच्यावर असंख्य सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना दिला, परभणी जिल्ह्यातल्या पण अनेक मान्यवरांना दिला। असे कार्यक्रम काल पण परवा दिवशी तुम्हाला आठवत असेल नांदेडला पण मोठा कार्यक्रम झाला। आता पुढं पण वेगवेगळ्या भागामध्ये तशा प्रकारचे कार्यक्रम आहेत। जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना तिथं संधी देता यावी, त्यांना तिथं काम करता यावं म्हणून पण आम्ही प्रयत्नशील त्या ठिकाणी राहणार आहोत। यांच्या प्रकरणामध्ये विधानभवनात मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन दिलं त्यामध्ये रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख मी सभागृहामध्ये होतो, या दोन नावांचा त्यांनी उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तपास करतोय। काही फोनच्या संदर्भातले म्हणजे फोन झालेल्याची माहिती किंवा रेकॉर्ड हे त्याच्यामध्ये मिळालं। तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलेच आहे ना मुख्यमंत्री काय म्हणले। मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे, राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्याच्यामुळं गृह खात्याकडनं ही माहिती त्यांना मिळाली असावी आणि ती सभागृहाला सांगणं त्यांना क्रमप्राप्त वाटलं म्हणून त्यांनी सभागृहाच्या समोर ठेवली। आता वस्तुस्थिती काय आहे ते पूर्ण चौकशी तपास झाल्यानंतरच आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। कुणाल कामरांनी म्हटलंय की अजितदादा जे म्हटले तेच मी म्हटलोय, त्यामुळे कशामध्ये तुमचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होता, कशामध्ये एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात जी काही कविता पोस्ट केलेली होती का एक मिनिट तुम्ही आम्ही मागच्या काळामध्ये मी विरोधी पक्ष नेता होतो। विरोधी पक्ष नेत्याच्या काळात मी जे काही बोललो आता त्यामध्ये मी माझी भूमिका त्यावेळेसच्या एकंदरीत परिस्थितीला अनुसरून बोललो। त्याच्यानंतर आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं गेलो, लोकांनी आम्हाला हे त्यांचा सपोर्ट दिला, आम्हाला मताधिक्य मोठ्या प्रमाणावर मिळवून दिलं आणि त्याच्यामुळं हे अशा जर मागच्या गोष्टी कुणी काय काय बोललं त्यावेळेस ती व्यक्ती कुठल्या पक्षात आहे आणि काय आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात। आम्ही आज एकत्र आहोत, आम्ही एकत्रपणे काम करतोय, राज्याला पुढे नेण्याचा मनापासूनचा प्रयत्न करतो। दादा हुसेन दलवाई यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, त्यांनी म्हटले शिवाजी महाराजांना जी शिक्षा देण्यात आली होती आणि मनुस्मृतीप्रमाणे देण्यात आली होती आणि ही पंडितांनी सांगितलं। मी तो आपल्याला सांगू का, आता तुम्ही पण पत्रकार मित्र, आता एवढं महत्त्वाचं अधिवेशन चाललेलं आहे, त्याच्यामध्ये 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि आज संविधानाच्या संदर्भात 75 वर्ष घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं अतिउच्च अशा प्रकारचं संविधान आपल्याला दिलेलं आहे की त्या संविधानाने आपण सगळेजण एक राहिलेलो आहोत आणि सगळ्यांना त्या ठिकाणी आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। अशा प्रकारचं एक उत्तम संविधान आहे। त्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्याची चर्चा आज सुरू झालेली। आता उद्या
त्याच्याबद्दल आणखीन काही मान्यवर बोलतील आणि त्याच्यानंतर अधिवेशन संपेल. त्याच्यामुळं कोणतरी काहीतरी वक्तव्य करणार आणि त्या प्रत्येकाच्या बद्दल तुम्ही आम्हाला विचारणार. काही महत्त्वाच्या लोकांनी काही वक्तव्य केली तर तेवढ्यापुरतं आम्ही आमची भूमिका काय, मी माझी भूमिका मांडत असताना एक तर पक्षाची भूमिका मांडणार आणि दुसरी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सरकारची भूमिका मांडणार.